नमस्कार मंडळी, तुम्ही कधी असा उपवासाचा पदार्थ बनवला आहे का? कसा बनवायचा? चला तर मग सांगते. त्यासाठी काय करायचं? 2 किसून घेतलेले बटाटे घ्यायचे, 2 चमचे भगरचं पीठ घ्यायचं, भगर न भाजता पीठ तयार करायचं, हिरवी मिरची टाकायची, चिली फ्लेक्स टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. पाणी थोडं-थोडंच टाकायचं. मी दाखवते त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता श्रावण महिना जवळच आलेला आहे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. हे बघा अशा प्रकारे बॅटर ठेवायचं आहे. नंतर कढईला तेल लावून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेलं हे बॅटर हे कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान पसरून घ्यायचं आहे. तुम्ही ही रेसिपी कढईऐवजी खोलगट तव्यामध्ये करू शकता. झाकून ठेवून हे आपल्याला होऊ द्यायचं आहे. त्यात तेल टाकायचं आहे. उपवासाला तेच ते साबुदाणा खिचडी जर खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही ही रेसिपी करून बघा. खूप छान होते. कमी वेळात तयार होणारी रेसिपी आहे. मी तर सांगते तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. रेसिपी युनिक आणि टेस्टी सुद्धा आहे. हे बघा आपली एक बाजू झालेली आहे. आपण दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता एका बाजूने किती खरपूस भाजल्या गेलेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.